तर घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 35 जण जखमी झालेत आणि 100 पेक्षा जास्त जण या ठिकाणी अडकले आहेत अशी माहिती मिळते। होर्डिंगखाली अडकलेल्या वाहनांना देखील बाहेर काढण्यात येत आहे। दुर्घटनेच्या स्थळी आता एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। दरम्यान दुर्घटनेचा मुख्यमंत्री शिंदेंकडून फोनवरून आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, पेट्रोल पंपावरच हे होर्डिंग कोसळलं आणि त्यावेळेला पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी या ठिकाणी होती, त्यामुळे इथे 101 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। क्या आपका कौन अटका है अंदर, क्या बताएंगे? क्या करने आए थे इधर, क्या कर रहे थे? पीछे दे दो प्लीज सर, प्लीज। क्या करते थे इधर? आपका बातचीत लास्ट का बातचीत कभी हुआ था उनके साथ? क्या बोले थे आपको लिए? मुझे बचा लो, मैं दब गया हूँ। फोन किया था उन्होंने आपको? फिर आपको किधर? नहीं फोन लगा। उसके बाद फोन नहीं लगा आपका? फोन नहीं उठाया उन लोगों ने। नहीं दुकान पे काम करते नहीं, तेल डलवाने आए होंगे। काम नहीं करते। मुमरा से रिटर्न आके पेट्रोल डलवा रहे रहेंगे। कोई गाड़ी आई होगी तो तेल भराने आए होंगे। जब तेल भराने आए होंगे तो वो बोर्ड गिरा होगा, वो दरमियान पे अब उनका कोई कॉल नहीं लग रहा है या कोई उनका मतलब नेटवर्क नहीं मिल रहा है। अच्छा, गाड़ी का कोई इशू है कि पंप पे गाड़ी है? गाड़ी कुछ पता ही नहीं, मेरे को खाली फोन आया अचानक से कि यहाँ पर ऐसा है, तुम्हारी गाड़ी खड़ी है। शायद जिसको मैं फोन कर रहा था उसकी किसी से फोन आया, मेरे को पता नहीं किसका फोन आया, अननोन नंबर था, कुछ पता ही नहीं, इसलिए मैं फटाक से यहाँ भाग के आया। हे सगळे होल्डिंग बेकायदेशीर होते आणि त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांना स्वतः आम्ही भेटलो होतो, पोलीस आयुक्तांशी बोललो होतो। कालच या इगो इंडिया कंपनीला ताबडतोब होल्डिंग काढण्याचं महापालिकाने नोटीस दिली होती। ही जी आज घटना झाली आहे त्यासाठी इगो मीडियाचा भावेश भिंडेची ताबडतोब त्यांना अटक करावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। जाऊयात घटनास्थळी, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। निवृत्ती, आता किती जणांना इथून बाहेर काढलेलं आहे, अजून किती जण यामध्ये अडकल्याची भीती आहे? नक्कीच निकेला, ज्या पद्धतीने 4:30 वाजता ही घटना घडली त्यानंतर आतापर्यंत 54 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे आणि या सर्व जणांना जे आहे ते जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि आणखी 90हून अधिक नागरिक जे आहेत ते खाली दबल्याचा अंदाज जो आहे तो महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याहून जवळपास 10 ते 12 देखील मोठमोठ्या गाड्या ह्या देखील आतमध्ये असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते संपूर्ण बचाव कार्य सुरू होतं, परंतु आता जर आपण पाहायला गेलं तर एनडीआरएफ कडून जे आहे ते आता हे बचाव कार्य केलं जात आहे, कारण की हा भला मोठा पेट्रोल पंप होता आणि ह्या पेट्रोल पंपवरती ही जाहिरातीचा बोर्ड पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंड आणि सळई आहे, परंतु पेट्रोल पंप असल्यामुळे हे लोखंड आणि सळई कापण्यासाठी गॅस लाईनचा वापर करता येणार नाही। त्याच्यामुळे संपूर्ण एनडीआरएफच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या जवानांना जे आहे ते मोठी कसरत करून जे आहे ते या ठिकाणचं जे आहे ते संपूर्ण बचाव कार्य करण्यात येणार आहे। आतापर्यंत 54 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या बचाव कार्य रूम मधून जे आहे ते संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून आहे। त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की गाड्या ज्या आहेत त्या या गाड्या होर्डिंग खाली दबलेल्या आहेत आणि अनेक नागरिक देखील या ठिकाणी आतमध्ये असल्याचा अंदाज जो आहे तो त्यांच्या नातेवाईकांकडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं। थोड्याच वेळापूर्वी एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्य करण्यात येत आहे। जवळपास पूर्ण ही आजची रात्र जी आहे ती आजची रात्र या बचाव कार्यामध्ये जाणार आहे, कारण की अनेक नागरिक आतमध्ये अडकलेले आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून मोठमोठ्या क्रेन ज्या आहेत त्या क्रेन देखील या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत, कारण की जी ही जाहिरातीचं जे मोठं बोर्ड होतं ते बोर्ड जे आहे ते त्याला मोठ्या प्रमाणात सळई आणि मोठ्या प्रमाणात लोखंड आहे, मग ते काढण्यासाठी क्रेनचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय। त्याचसोबतच जे जखमी आतमधून जे बचाव कार्यातून करण्यात येतील त्यांना या ठिकाणी त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी जवळपास 20 ते 25 धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देखील पाहणीसाठी येणार आहेत।